आम्हाला एकाच लोकेशनचं कुठलाच ब्लॉग बघायला भेटणार नाहीये. खूप आम्ही ट्रॅव्हल करणार आहे उद्या पण नवीन नवीन लोकेशन आणि कुठं जातो ते तर नाही सांगणार पण काही काही नवीन आहे. परवा तर आमच्या पप्पांकडून आम्हाला सरप्राईज भेटणार आहे म्हणून ते आम्हाला. तर टाइम किती झालाय सांगा? टाइम आता झालाय 8 8:30. 8 वाजून. कारण गावाकडच्या वाऱ्यात खूपच पोषक तत्व असतात असं कोण तर म्हणलंय. जो की मीच आहे. येस, फायनली आपण आमच्या गावाला आलेलो आहोत. थोडा उशीर झाला पण आलोत आणि आता उद्या काय काय मज्जा होती ती बघूया. आता तर उशीर झालाय. हे आहे आमचं प्रिटीचं गाव. थोडस रात्र झाल्यामुळे आणि आता पप्पाच्या सगळं दुकान बंद आहेत आणि हे आहे आमचं गाव. द लँडमार्क फॉर आवर विलेज. आता एंट्री होणार आहे आपली घराकडे. जाऊन द्या. काही नाहीये. मी 10,000 रुपये जिंकलेले आहेत नाही, आणि नाही. ह्याचं बक्षीस मला उद्या नाना 10,000 रुपये देणार नाही, आहे. नाही, नाही. मला पप्पा आता ही जिंकलेत चिटिंग मला. नाही. मी हे फोनवर नाही. रेकॉर्डिंग ठेवलंय. नाना देणार होते आणि आहा. भेटणार आहे मला. नाही. भेटणार आहे ना नाना? नाही, नाही. भेटणार आहे. चिटिंग आहे होय का नाही? हा. नाही. हो म्हणले बस. पण फरक आहे ना अजून पण. हे प्रूफ असणार आहे. त्याच्यासाठी इतका अभ्यास केलेला आहे, इतका जेवलेला आहे, इतका वजन वाढवलेला आहे. वजन करून घ्यायचं आहे का? तसा चालेल हा. फक्त दिसल्याच होतं माझं पोरग. नाही नाही. किती असेल बाबा? 20 किलो जास्त असेल. हम्म. आजीचा मेकओव्हर म्हणजे जरासं क्लीनअप चाललेलं आहे. जर सरप्राईज ते पावडर गंध त्याच्यावर चमक लावायची. झालं. भांगात पण असायची ना पहिली भांगात चमकी? पण असायची पंचमीला फटीत हे. फटीत भांगाच्या हा, फटीत चमकी. एवढंच होत पहिलं. नकाला पण मेहंदी लावायची. पहिलं हो लाल नक करायचं. नक पाल्याची कुठं होतं तेव्हा नव्हतं. हो ना. मेहंदी लावायची. असली कुठली पावडर हे असलं नव्हतं केलं काय? वाटून powder. मेहंदी पावडर ही मेहंदी. करून लावायची पहिले. हा, काय केलं तुम्ही पा- लग्नाच्या वेळेस? पाला आणायचा पाला मेहंदीच्या झाडाचा ओरिजिनल. ओरिजिनल पाना वास काय असायचा सासूबाई त्याला? रंगायची किती मेहंदी. सासूबाई चालू घेतलं होतं काय घेतलं होतं? हा शालू कसल्या कलरचा होता? पोपटी काय केलं तुम्ही? ती फाटलं गे शालू. ही पहिलं आता हिरायचं व दुसरं साडीच नसायची ग बाया. होय. मग किती पंचमीला घेतल्या म्हणजे किती घेतल्या त्या? 120 रुपयाचा शालू होता. होय 120 रुपये. पण त्या काळात लय झालं सासूबाई. रुपयाच पिशवीभर बाजार आणत होते ते पंचमीला लोक. तीच घालायचा, सक्रातीला तीच घालायचा. हुंडा वगैरे काय दिलता तुम्हाला? काय नाही काहीच नव्हतं. काय सुद्धा फुकाट केलं ना तुम्हाला? फुकट अयो. फुकट. होय ना. भांड नाही कुंड नाही काहीच कुछ नाही नाही? काय नाही. खरं. म्हणूनच पप्पांनी पण केलं, कळलं का? होय ना. तुम्ही मागितलं नव्हतं काय? थांबा, तसाच ठेवा हात. मग शेती पुते म्हणून सांगितलं होतं ना ह्या लोकांना? होय शेती आहे म्हणून सांगितलं होतं ना? बघून गेलेलं का? सगळं हा. माहिती होतं. तुम्हाला बघायला नेलं होतं म्हणजे तेव्हा म्हणजे नाही का विचारलं का? बघून गेली होती आधीच? हा. आपल्यातलं कोण कोण? दादा तुम्ही गावातलं असेल कोणी तर ना? हा. बघितलेलं का? होय. मग साखरपुडा सुपारी असलं काहीच नसेल ना? डायरेक्ट? नाही ती कुकू लावलं गे. होय. माझी साडी आणायची न घरीच नेसवायची न झालं. हा. पोरालाही काय नव्हतं पहिले करत नव्हती ना. होय. टिळा पिळा असलं मग काय नव्हतं. ह्यांनी लग्नात काय घातलं तुम्हाला नानाने? माळन पायातलं. भोरमाळ? होय. खरं मग त्या चांगलं घ्यावं. मग मंगळसूत्र ते कोणी केलं? मंगळसूत्र पहिले हेच असायचं पितळच. खरं? लग्नात जुडवी पितळाची. मग पुन्हा का बदलायचे? पुन्हा ते आईने केलं की मग जुडवी मंगळसूत्र. मग ह्या लोकांनी नाही का केलं? या लोकांना नाही का बरं? त्याच्यावर काय म्हणजे नियमच असतो का तसा? का तसं नियमच काय? पहिला तसला आई होय. वडिलांनी करायचं हो का? जुडवी मंगळसूत्र. हम्म. पण ती करायचं म्हणजे किती ग एक डोरलं 4 मणी हो का? सुरुवातीला. हं.
मग तुम्हाला असं नाही का अचानक अचानक खेड्यातनं इकडे एवढं खेड्यात जायचंय मग हे तुम्हाला कल्पना करायचं? दिली होती का सगळी? होय मग तुमची म्हणजे नाही का आता कसं काय आता बाकीच्या करायचं बहिणी काय? ही थोड्या असं नाही का मस्त सगळ्या होत्या. खरं वडील वारलेलं, भाऊ सगळेच होतं लग्नाचं, मग बहीण घरात ठेवून भावांची भावांचे लग्न लग्न करता करा. येत किती नाही. वर्षाचा असेल तरी? मी होती की तरी 7वी शाळा सोडून 2 वर्ष होतीच घरी. 7वी 8वी नाही म्हणजे तरी 16 वर्ष म्हणजे वयान चांगलं होतं म्हणजे वयाने एवढं काय लहान नव्हतं तुम्ही. लहान नव्हती. काय मग एवढं काय नाही मग वडील वारल्यामुळे मग ते हम्म. त्या लोकांना वाटणार ना की बहीण आहे बाबा. पहिली माणसं लई नाव ठेवतात. आता पोरी होय. ठेवते ती ना आधी पोरांचीच करते ती. होय पण ते पहिलं झालं. तसं जमाना नव्हता ना. चालतच नव्हतं ना हो पहिल्या हा. काळात आणि काय हेच असं. करत नव्हती ना. म्हणून आपली हे आल्या वाराला आपलं देऊन टाकलं. देऊन टाक. नाना आणलं म्हणजे तुम्हाला पहिलं स्थळ होतं नाना का होते पहिलं बघितले होते आधी? पहिलंच होतं आम्हाला. आणि नाना तुमचं? त्यांची 2 मोडली होती. अरे नाना हिरो दिसत होते. कुकू लावून मोडली होती. का बरं? नाना पसंत होते का? कुठले होते त्यांचं सांगितलं नाही नाना योगेश काय आधी तुम्ही मला? अरे देवा कसे सापडायचं कुठं आता हायते का जात भेटायला. कुठल्या गावाला काय? आवळायची. म्हणजे हाय तुम्ही शोधात आहे ना त्या म्हणजे नात्यातलीच होती का नाना तुमच्या? हो का? मग भेटून होती भाऊकीला. म्हणजे कशात वांदा आलं नाना का? कशात वांदा आलं? आजीचा स्वभाव चांगला हो, बाकी काय नाही. आजीवर फिदा झाल्या नानू. होय नाना. अच्छा हा जुन्या काळात ते चालायचं. म्हणजे काय नाना तुम्हाला आता काय नाना भांडायचं तुम्ही का? म्हणजे बघितली नव्हती म्हणा ना? बघितलेलं नव्हतं ना? मग काय जाऊ दे तिकडे. आधीच त्यांनी नेलं जुमरून. अरे देवा म्हणजे तुमच्यातलं नेलं होय? म्हणजे पोरगी देतो लालच दाखवली का? मग ते आपले म्हणजे तुमच्याच ह्याच्यातले म्हणले काय म्हणले नाहीत का पुन्हा? नातेवाईक होती. मग आता आमच्या भावाच्यातलं म्हणून आपलं जाऊन होय तसं झालं होय. पुन्हा पोरगी द्यायची. कॅन्सल केलं होय. तुमच्या म्हणजे आईला पुन्हा कधी इकडे आल्यानंतर असं आपलं लेकरू खेड्यात आहे असं काय वाटलं नाही ना? मस्त वाटत. हा. ती गळ्यात घालायसाठी ते त्यांनी खेळ केला होय. जुने लोकांच्या खोडी असायच्या आहे का नाही? पहिली लग्न येऊ मोडायची काम हीच करायची लई त्यामुळे करायची सांगत सुद्धा माणसं. नसायचे दाराला पाहुणा आला तर बघायला आले म्हणून सांगत नव्हती कळू देत नव्हती लोकं. काहीतरी दुसरं सांगायची कारण वेगळं सांगायचे. कोणच्या गावाला गेलं तर सांगायचं नाही. हो ना. गेलतो असं स्थळ बघायला. नाही सांगत नव्हते. असल्या खोडी लय पहिले जुने लोक करत होते. आमच्या टायमिंग पर्यंत सुद्धा ह्या गोष्टींचं हा. भ्या होता. आता गावभर डिंडोरा करून आमक्यातली यायची ती ही कसं आहे पाहुणा तसं आहे आता गावभर विचारते तर मग येऊ देते तुमच्या ते. टाइमला आमच्या बर्माची सुद्धा 2 मोडली ती. हो ते भाऊजी त्यांचं बी ऐकून होते बाई हा. बरमाळा दिली होती आणि वापस एवढा घेतली. सर्व्हिस वाला असून होय ते पण ऐकून आहे. 2 जागचं साखर पुढं होऊन हा ना मोडले. त्याची एक सोनार शेदवाडीची आणि एक दिगंचीचीच. हा ना 2 मोडले. तिथनं लग्नाला होय. लग्नाला आले कुठं पंढरपूरलाच का कुठं? पंढरपूरला. सगळं लग्न म्हणजे पंढरपूरमध्ये सगळं हो, कार्यक्रम हो, झालं सगळं हळद ते सगळं. हळद कुठली तिथं काय कुठली ह्या पाटावर लगेच हळद का लगेच तांदूळ. आमचं तिकडच वराडचे कार होतं इकडे यांची फक्त 5-7 माणसं होती. का बरं हे का आणलं नाही लय? काय माहिती. तुम्ही ठरवलं नसेल तसं. कधी बोलवलं नाही. प्री वेडिंग झालं का हो? आमची प्री वेडिंग मग फोटो कोणी लावला होता? फोटो काढला आमचा नंद बनवता होय. काय म्हणला नाना? खर्च यांच्याकडे होता सगळा ना. कोणाकडे तुमच्याकडे का सासूबाईकडे? त्यांच्याकडे माहेरकडे होय. मग ह्यानी बोललेलीच नाही ती माणसं म्हणा की. आमची सासू सुद्धा नव्हती लग्नात. नव्हत्या हा. का बरं लय माणसं नेली नाही ते? सासरा दीर डेस्टिनेशन वेडिंग. दीराचे 3 पोरं होती त्यातलं एक पोर सुद्धा नव्हतं. का बरं? काय माहिती. सासरा दीर नवरदेवन नणंद तिवळी करून. मग लग्नाला कशाने गेलता तुम्ही पण? एसटीनं. हो का? एसटीनं मग एसटीनं जाऊन मग काय तेव्हा एवढी सोय होती की सासूबाई? एसटीची बी सोय होतीच की. मग वापस यायला त्याच्या एसटीत? गावातली दुसरी 2-4 होती की. माझ्या असे पुढारी नाही इटुमऱ्याचा बाप एक होता गावातला ते देना ढेरा एक होता असं होते बघून होते ना. होय. आमची आलती लुटून सगळी. माहेरची का? तुमची माहेरच्या आधीच लय होती तुम्हाला पहिले. वजन दाखवत होतं का तुमचं? तुम्हाला म्हणजे सांगितलं होतं का पण ह्यांना बघितलेलं आहे का? तुम्ही बघायला आलता का कोण? इकडं आलती की आमचं बंधुरा आहे. तुम्हाला म्हणजे तुम्ही नव्हता का? म्हणजे हे बघायला नव्हते का? नाना बघायला नव्हते तुम्हाला? नाना मग तुम्ही बघितलं होतं का नानाला? होय. होय
मग काय तुम्हाला विचारलं का पसंत आहे का नाही म्हणून? तसलं कुठलं विचारायचं पहिलं होतं. नव्हतं. मग तुम्ही कशाला बघितलं मग नानाला? कशाला बघितलं. मग आता देख सांगायचं नव्हते का तेवढे हिरो भारी वाटलं असेल ना? हम्म. भारी वाटलं असेल ना? बाकीच्या ही माणसांनी तुम्हाला सांगितलं होतं का नवरदेव काय करतोय काय नाही म्हणून? होय सगळं सांगितलं. काय सांगितलं होतं? मला कशाला भावाला आमच्या ग मग तुम्ही विचारलं नाही का भावांना की नाही, काय नाही, करतोय? नाही, नाही. तसलं विचारतच नव्हतं ना चालतच पहिलं. नव्हतं काय. हं. दिल तर ववलं तर जायचं. होय. हम्म. मग तुम्हाला करमायला लागलं का हो सासूबाई? तुम्ही एवढी आता सिटीत काय आले सांगू ती तुला. का हो? हम्म. जाऊन दे. करमायला लागलं का. परत कोणत्या तरी दिवशी सांग. करमायचं कसलं हे हो, इथलं हम्म. वातावरण आणि खेड्यातलं म्हणलं तर मग म्हणजे असं कधी माहिती नव्हतं ना कधी तुम्हाला? शातच कसलं आहे ते माहिती नव्हतं मला. होय. कोणच्या पिका कसं लावते ते कोणचं पीक कसं येतं हे माहिती नव्हतं. खरं. एवढ्यात कस तर वाटलं असेल ना सासूबाई हा. एवढं म्हणजे ऍडजस्ट सगळं शेतात येऊन पुन्हा हे करायचं एवढ्यात म्हणल्यावर आपलं निभवलं आणलं कस तरी. आहे ना? हा. आई बाप्पाच्या नावासाठी. जुन्या काळातल्या पद्धती. पोरगी ना ना तुम्ही लग्नातच सासूबाईला बघितलं मग पुन्हा अजून? लग्नातच बघितलं काय? बघायला सासूबाईला आलतं की बघायला बघायला आल्यानंतर पुन्हा होय? हं. भारी वाटलं असेल, भारी बायको भेटली आपल्याला, आपण एवढे शेतकरी माणूस असून पण. हा? आजी पहिले पहिले म्हणजे आजी अजून बी दिसते की मान का हलत आहे. की जत्रेला यायचं. ना, दादांचं असायचं दादा- आवड. हा. तुम्हाला आजी पहिल्या पसंतीतच पास होती का नाही सांगा बरं. हो हो 100%. लावू नका लावू नका. तर नानूंबद्दल 2 शब्द. सांगते ना. हो दोघांनी आम्ही व्यवस्थित आयुष्य कटलं. एकामेकाला समजून घेतलं. एकामेकाला साथ दिली. पाहिजे तेव्हा एकामेकाला सहकार्य केलं. छान आहे छान आहे छान 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 बोलायची. छान. बाकीच्या नातेवाईकांना पण मीच जास्त बोलायची. तर आजीनं आणि नानूंनी असं सोबत मिळत संसार आता. तर तुमच्या लग्नाला आता किती वर्ष झालेले आहेत? 50. आईच्या लग्नाला 50 वर्ष झालेले आहेत. complete.